संगमेश्वरमधलं हे महादेवाचं मंदिर तुम्ही पाहिलंय का? जिथं प्राचीन काळातील जलसंवर्धनाचा नमुना आहे. हे सगळं एकदम परफेक्ट आणि सुंदर आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कोकण ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी. आदल्या दिवशी भंडारपळी बीचवरती एन्जॉय करून आम्ही झरेवाडीमध्ये स्टे केला होता. जेव्हा मी सकाळी उठलो आणि जो समोरचा नजारा बघितला, अशी पूर्ण पसरलेली आमराई आणि त्यात समोरनं आलता सूर्य. असलं खतरनाक वातावरण होतं आणि त्याच आमराईतनं पोहोचलो अंघोळ करायला आडावर. तिथं पूर्वीच्या पद्धतीने पाणी काढायचं होतं. आणि आपण पण मग काय ऐकतोय, लावात ताकद म्हणलं आणि काढलं पाणी. मस्तपैकी अंघोळ केलो आणि निघालो आमच्या दुसऱ्या प्लॅनसाठी, ते म्हणजे संगमेश्वरचा प्लॅन. कारण संगमेश्वरमध्ये सप्तेश्वर म्हणून एक महादेवाचं सुंदर मंदिर आहे. अवघ्या बस स्टँडपासून 4 किलोमीटर अंतरावरती होतं ते मंदिर. कारण ह्याच मंदिरात पूर्वीच्या काळातील जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आणि समोरच पाण्याचा कुंड आहे. त्यात आम्ही असं पाय सोडून बसलेलो आणि पाणी दिसलं आणि आपण पोहणार नाही, असं कधी झालंय काय? काढले कपडे, मारली उडी. तेवढंच जरा फ्रेश होऊन घेतलो. तिथनं आमचा प्लॅन होता कशेळ बीचचा. पण संगमेश्वरमध्ये एवढा वेळ झाला होता म्हणून म्हटलं, की आपण डायरेक्ट जाऊया गावखाडी बीचवरती. या बीचवर आम्ही घेतला सुंदर संध्याकाळचा अनुभव. या किनाऱ्यावर चालत-चालत स्वतःला भेटलो. शब्दांशिवाय आणि विचारांशिवाय. आणि तसं पण कोणतरी म्हटलंय, की जे होते ते चांगल्यासाठीच होते. म्हणजे बघा ना, जर मी कशेळ बीचवर गेलो असतो, तर मला नाही वाटत, की अशी सुंदर संध्याकाळ आणि असा तो एकांतपणा मला तिथे मिळाला असता. बाकी उद्या आम्ही अशा ठिकाणी चाललोय, की जिथं प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा का होईना भेट द्यावी आणि या जागी उभारून मराठ्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला सलाम करावा.